सरकार गेले 7 वर्ष आमचं नाही, आता पुढचे 5 वर्ष तर आमचं राहणारच नाही. माझं तर एक मत आहे की आमच्या जवळचा असो, आमच्या पार्टीचा असो, कुठलाही असो, जो कुठला असेल, जर तो व्यक्ती त्या ठिकाणी गुन्हेगार असेल तर गुन्हेगारीला जात नसते, धर्म नसतो, पार्टी नसते, विचार नसते. तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि सामान्य लोकांवर अन्याय करणारा तो व्यक्ती असतो. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही समाजाचा असो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याला तिथं शिक्षा ही झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्या प्रकरणामध्ये अनेक आरोपी जे आहेत ते फरार आहेत अजूनही. सगळे जे कुठले असतील, आता होम मिनिस्टर साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बनलेले आहेत. आता त्या ठिकाणी त्यांनी जर पुढाकार घेतला आणि चांगले अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये जर आणले तर मला असं वाटतं की न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय मागणी करताय सीआयडी चौकशी? सीआयडी वगैरेतून काय होणार आहे याच्यात मी हेच तुम्हाला सांगतोय, जोपर्यंत पारदर्शक पद्धतीने ज्युडिशियल एन्क्वायरी होणार नाही, नाहीतर एखादा असा अधिकारी ज्याच्यावर लोकांचा तिथं विश्वास आहे, एखादा चांगला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणला तो 2 महिन्यापेक्षा जास्त का टिकत नाही असा प्रश्न कधी तुम्ही केलाय का कोणाला? असे काही अधिकारी येतात ते जी सर करतात, बाकी काहीच कुठं करत नाहीत. आता मग इथं पत्रकार म्हणून उद्या एखादा पत्रकारावर जर अन्याय झाला तर तुम्ही आवाज उठवणार का नाही? आणि हे इथं थांबत नसतं, हा गुंडाजाज वाढत जातो. आता जेव्हा या कंपनीमध्ये 6 तारखेला जेव्हा हे सगळे गुंड लोक आले होते, जो खुले असेल, चाटे असेल, जो कुणी असेल, तेव्हा त्याला तिथं संतोष अण्णा व तिथं इथे काही चांगले होतकरू 25 एक पोरं आली होती.